पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 3 च्या माध्यमातून आज पहिल्यांदाच वारजे माळवाडीमध्ये एवढी धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे, त्याच्यामुळे या चर्चांना उधाण आलंय। यामध्ये विशेषतः एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीच्या 10व्या मजल्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या 2 सदनिका तोडण्यात आल्या। या कारवाईमुळे अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी धास्ती घेतली असल्याचं दिसतंय। वारजे माळवाडीमधील अनेक लहान मोठ्या इमारतींमध्ये अशा पद्धतीने विना परवाना सदनिका बांधून त्या भाड्याने अथवा विकल्या असल्याचा संशय यामुळे व्यक्त केला जाऊ लागलाय। पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता माधव बोबडे, कनिष्ठ अभियंता प्रणव दळवी, विनय येलपले, महेश शेळके, आरेखक अजित गोवले यांच्या पथकाने अतिक्रमण विभागाचे कामगार, मनपाचे कमांडो पोलीस, जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई केली। वारजे माळवाडीमधील आदित्य गार्डन सिटी जवळ असलेल्या ओव्हल नेस्ट सोसायटी शेजारील SVS एक्सलन्सिया या सोसायटीमधील 10व्या मजल्यावर या 2 सदनिका बांधण्यात आलेल्या होत्या। त्याचबरोबर पार्किंग स्पेसमध्ये काही अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली होती। सुंदर व्ह्यू आणि प्रचंड प्रशस्त अशा 2 बेडरूम आणि बाल्कनी असलेल्या या 10व्या मजल्यावरील 2 सदनिकांचे या भागातील सध्याचे बाजार मूल्य हे 2 ते 2.5 कोटींच्या वर असल्याचे कारवाई वेळी बोलण्यात आले। या इमारतीत अगोदरच 12 मजली इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले असल्याचं या इमारतीच्या लिफ्ट मधील बटनांवरून दिसते। मात्र या सदनिका नेमक्या कोणी बांधल्या यापासून पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाला हे कसे समजले इथपर्यंत उलटसुलट चर्चांना उधाण आले। याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की व्यक्त व्हा कमेंट बॉक्स मध्ये।